नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज तुम्हाला काबुली चण्यापासून एक मस्त हॉटेल स्टाईल रेसिपी दाखवणार आहे. काबुली चण्यांच्या तुम्ही खूप साऱ्या रेसिपी खाल्ल्या असेल. आज मात्र हॉटेल स्टाईल ही तुम्हाला रेसिपी दाखवते आहे. तुम्ही ही स्टार्टरमध्ये खाऊ शकता आणि ही हॉटेलवाली रेसिपी अगदी घरात झटपट तयार करू शकता. खूप जास्त साहित्य लागत नाही आणि विशेष म्हणजे अगदी ही हॉटेल स्टाईल तयार होते, क्रिस्पी होते. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 बाउल काबुली चणे घेतले आहे आणि काबुली चणे 7 ते 8 तास पाण्यात भिजवत घालायचे. मी ऑलरेडी इथे काबुली चणे भिजत टाकले होते. 7 ते 8 तासात हे काबुली चणे व्यवस्थित भिजले जातात. किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही काबुली चणे 3-4 तासात सुद्धा भिजवून घेऊ शकता. आता हे काबुली चणे छान भिजलेले आहे. कुकरमध्ये त्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये चणे टाकले आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. काबुली चणे भिजले आहेत त्यामुळे खूप जास्त पाणी लागत नाही. चणे भिजले इतकं पाणी टाकलं आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या हाय फ्लेमवरती होऊ द्यायच्या. खूप जास्त इथे काबुली चणे शिजवून घ्यायचे नाही. फक्त 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हे चणे शिजवून येतात. बघू शकता चणे अगदी व्यवस्थित बॉईल झाले आहे. आता हे चणे आपल्याला काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे आहे. एका भांड्यामध्ये मी हे चणे काढून घेते आहे आणि व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहे. नंतरच पुढली प्रोसिजर करायची आहे. चणे अगदी व्यवस्थित बॉईल झाले बघू शकता. खूप जास्त चणे बॉईल करायचे नाही आहे. आता हे चणे मी थंड करायला ठेवले आहे. चणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे, नंतरच पुढली प्रोसिजर करायची. आता चणे थंड झाले आहे. त्यामध्ये 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे. सोबतच 2 चमचे मैदा टाकत आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता, परंतु तांदळाच्या पिठाने सुद्धा ही क्रिस्पी होतात खूप छान काबुली चणे. त्यामुळे मी इथे तांदळाचे पीठ आणि मैदा सारख्याच प्रमाणात घेतले आहे. 2 चमचे इथे शेजवान चटणी घेतली आहे. ही होममेड शेजवान चटणी आहे आणि एकदा सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. काबुली चण्याला व्यवस्थित असं कोटिंग झालं पाहिजे चना चिली आणि तांदळाचं पीठ आणि मैद्याचं. त्यासाठी सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे टॉस करून घ्यायचा. मैद्याचा आणि शेजवान चटणी आणि आपण जे तांदळाचं पीठ वापरलं आहे त्याचं व्यवस्थित कोटिंग चण्याला लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे अगदी हे चणे व्यवस्थित तळल्या जातील. बघा हे सगळं कोटिंग व्यवस्थित लागलं आहे. आता हे चणे आपल्याला तळून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली. तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं. हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळं व्यवस्थित प्रोसिजर करायची आहे. एक चणा टाकून बघितला. तेल अगदी व्यवस्थित कडकडीत झालं आहे. आता आपल्याला बाकीचे चणे तळून घ्यायचे, डीप फ्राय करून घ्यायचे आहे. फ्लेम हायच ठेवायचे आहे आणि हाय फ्लेमवरती हे सगळे चणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटात हे चणे व्यवस्थित तळून येतात. जर आपलं कोटिंग व्यवस्थित झालं तर चणे व्यवस्थित तळूनही येतात आणि तेलामध्येही ते फारसं पीठ उतरत नाही. हाय फ्लेमवरतीच मी 4 ते 5 मिनिटं हे चणे व्यवस्थित तळून घेत आहे. आता फक्त 1-2 मिनिटं हे चणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. चणे छान क्रिस्पी झाले पाहिजे. आता बघा हे चणे छान व्यवस्थित क्रिस्पी झाले आहे. आता हे चणे मी काढून घेणार आहे. चणे व्यवस्थित क्रिस्पी झाल्यावरतीच काढून घ्यायचे. हाय फ्लेमवरती सगळी प्रोसिजर तयार करून घेत आहे. बघा आता हे चणे व्यवस्थित तळून झाले आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आणि बाकीचे जे चणे आपण कोटिंग करून घेतले ते सुद्धा तळून घ्यायचे. याचा आवाज अगदी क्रिस्पी येत आहे. आता जे बाकीचे चणे कोटिंग करून घेतले ते सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण पहिले चणे ज्याप्रमाणे तळून घेतले त्याचप्रमाणे मी हे सुद्धा काबुली चणे तळून घेतले आहे आणि ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि बाकीचे शिल्लक राहिलेले चणे सुद्धा पहिल्याचप्रमाणे तळून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. चणे अगदी क्रिस्पी झाले आहे. आता सॉसची तयारी करायची आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि भरपूर लसूण चिरून घेतला आणि आलं किसून घेतलं. 3 हिरवी मिरची अशी लांब कट करून घेतली आहे. सुरुवातीला हाय फ्लेमवरती आलं, लसूण आणि हिरवी मिरची 1-2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला सगळे हे सॉसेस तयार करून घ्यायचे आहे. कुठलेही चायनीज पदार्थ करायचे असेल तर ते हाय फ्लेमवरतीच करायचे. फक्त क्रिस्पी होऊ द्यायचे आपल्याला. आलं आणि लसूण, हिरवी मिरची 1-2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित झाले आहे. आता लगेच त्यामध्ये
कांदा आणि शिमला मिरची टाकायची आहे। कांदा मी अशा प्रकारे मोठा मोठा कट करून घेतला आहे आणि त्यासोबतच शिमला मिरचीसुद्धा कट करून घेतली आहे। कांदा आणि शिमला मिरची परत 1-2 मिनटं तेलामध्ये हाय फ्लेमवरती टॉस करून घ्यायचे आहे। फक्त आपल्याला याचा कच्चेपणा थोडासा नाहीसा करायचा आहे आणि कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा छान क्रिस्पी होतपर्यंत 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायची आहे। आता कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा छान क्रिस्पी झाले बघू शकता तुम्ही। आणि त्यामध्ये आता सॉसेस टाकायचे आहे। इथे मी 2 चमचे ग्रीन चिली सॉस घेतला आहे, 2 चमचे रेड चिली सॉस घेतला आहे आणि सोबतच त्यामध्ये डार्क सोया सॉस 1 चम्मच टाकते आहे आणि त्यातच 2 चम्मच इथे शेजवान चटणी टाकते आहे, जी सुरुवातीलाच मी टाकली होती होममेड शेजवान चटणी। आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चम्मच आणि किंचितसे लाल तिखट टाकले आहे अर्धा चम्मच। थोडंसं छान चटपटीत होण्यासाठी लाल तिखट टाकून घेतलं आहे। आता आपल्याला हे सॉसेस परतून घ्यायचे आहे। खूप जास्त वेळ आपल्याला हे सॉसेस होऊ द्यायचे नाही। बघू शकता तुम्ही छान सॉसेस झाले आहे। आता त्यामध्ये आपल्याला मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी 2 चम्मच मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे। व्यवस्थित आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे आणि सॉसेसमध्ये ही स्लरी टाकून घ्यायची, त्यामुळे सॉसेसला छान घट्टपणा येईल आणि आपण जे चणे तळून घेतले ते त्याला व्यवस्थित कोटिंग होईल। आता जे आपण स्लरी टाकून घेतली ती एकदा मिक्स करून घ्यायची आणि आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी खूप जास्त टाकायचं नाही, फक्त व्यवस्थित सॉस तयार झाला पाहिजे म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि 2 मिनटं परत हे सॉस छान होऊ द्यायचं आहे। स्लरी टाकली होती त्यामुळे थोडासा कच्चेपणा निघून जाईल। आता जे आपण चणे बॉईल करून घेतले ते तळून घेतले ते कोटिंग केलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि फक्त 1 मिनटं आपल्याला हे चणे ह्या सॉसमध्ये होऊ द्यायचे। चणे आता या सॉसमध्ये खूप जास्त वेळ होऊ द्यायचे नाही, मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे सॉस आणि चणे एकदा टॉस करून घ्यायचे आहे। पटकन आपली हे चना चिली तयार झाली आहे। गरमागरम तुम्ही सर्व करू शकता। चणे जास्त वेळ सॉसमध्ये राहिले तर मात्र थोडे सॉफ्ट होईल म्हणून गरमागरम ही चना चिली हॉटेल स्टाईल तयार झाली आहे। तुम्ही रंग बघू शकता, अगदी सुरेख झाला आहे। आवडत असल्यास तुम्हाला वरती तुम्ही हिरव्या कांद्याची पात टाकू शकता। अगदी व्यवस्थित ही चना चिली तयार झाली, खायला खूप अप्रतिम लागते। आता हॉटेल स्टाईल तुम्ही क्रिस्पी चना चिली घरातच तयार करून घेऊ शकता। तुम्हाला ही चना चिलीची रेसिपी कशी वाटली, तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। बघा अगदी हॉटेल स्टाईल क्रिस्पी चना चिली तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।